इम्पॅक्ट न्यूज साठी आम्ही आहोत मौदा नगर पंचायतीमध्ये आणि मौदा नगर पंचायतीचं निवडणुकीचं माहोल सुरू झालेलं आहे. महिलांच्या समस्या, लोकांच्या समस्या जाणण्यासाठी मौदा शहरामध्ये आम्ही आलेलो आहोत. महिला मंडळी आहेत, तुम्ही आपण बघू शकता की या सर्व महिलांमध्ये नवीन जो लेआउट आहे, या लेआउट मध्ये हा जो यांच्या समस्या आहेत, या महिला फार त्रासदायक अवस्थेमध्ये दिसल्या की त्यांच्या समस्या काय त्या सांगतील, स्वतः सांगतील. या समस्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून येणारे जे नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, पक्ष असतील, त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी आम्ही इथे आलेलो इम्पॅक्ट न्यूज साठी. आपण जाऊया प्रथमतः या महिलांकडे. बोला मॅडम. माझं नाव माया मुष्णाजी गवानी आहे. सर, मागील 5 वर्षापासून आमच्या मूल्यामध्ये आतापर्यंत काहीच विकास झालेला नाही आहे. जो येते निवडून तो म्हणते आम्ही हे करू ते करू, पण काहीच नाही होत आहे आमच्या मूल्यामध्ये. 5 वर्षापासून जेव्हा हे जे बी नगरसेवक आली होती, आम्हाला म्हणे तुमच्या मूल्यात नाल्या करून देऊ, तुमचं हे काम करून देऊ, ते स्वतः एक दिवस आमच्या मूल्यामधून येऊन बघू शकली नाही, आम्हाला समस्या कधी विचारू शकली नाही. आमच्या मुलामध्ये एवढे गवत आहे, पाणी साचते, कधी फवारणी नाही मारत, नाही कधी गवत कटिंग करत नाही ना, कोणी आमच्या मुलात येतच नाही. मग आता याचा काय करायचा निर्णय? फक्त निवडणूक येते तेव्हा येतात, बाकी झालं मग त्यांच्या समस्या झाल्या. तुमचे काय प्रश्न आहे? सांगा ना. आमच्याकडे कचरा आहे, मच्छर खूप त्रास करते, खाली प्लॉट आहे, कचरा कोणी काटत नाही. तिकडे आमच्याकडे एक खुर्ची पण नाही आहे, शेवटचे घर इकडे बस स्टॉप पण नाही आहे. इकडे बस स्टॉप इथून आम्हाला तिकडे जावं लागते, तिकडून पायदळ इकडे यावं लागते. इथं दारूबट्टी, आमचे मुलं म्हणजे इथं शाळेत जाते, तिथं लोक दारू पिऊन सणारे डिंगा मस्ती करत. ते दारूची तरी बंद. आमच्या इकडे नाल्या नाही, पाणी असं म्हणजे दुसऱ्याच्या प्लॉट आहे वाहत जाते. ते लोक आम्हाला त्रास शिवागारी करतात का तुम्ही आपला पाणी बंद करावा. माझं नाव वनिता दीपक ढोपळे. आमच्या मुलांना 2 किलोमीटर बस स्टॉपवर जावं लागते. इथे बस थांबत नाहीत, बसाची सुविधा नाही आहे. याच्यासाठी आम्हाला बस स्टॉप दिलं पाहिजे, हीच आमची विनंती आहे. तुमचे काय प्रश्न आहे? आमचा नाल्याचाच प्रश्न आहे, कारण की आम्हाला पाणी देण्यासाठी जागा नाही. आणि हा ओपन प्लेस होता पहिले, आम्ही तिथं पाणी टाकला होता आणि आम्हाला मालूम नव्हतं इथं ओपन प्लेस बनेल. आमचे आता ते गड्डे साचलेले आहेत ना, त्याच्यावर खूप मच्छर झालेले आहेत. त्यामुळे आता एवढी समस्या आहे मच्छराची का बिमाऱ्या वाढून राहिल्या. तुमचे काय? आमच्या एरियात अंगणवाडी नाही, छोट्या मुलांना रोड पार करून दूर जावं लागते अंगणवाडीत. तिथं अंगणवाडी पाहिजे आम्हाला. आमच्याकडे नाल्याची खूप प्रॉब्लेम आहे, म्हणजे पाणी खाली प्लॅटात जाते, खाली प्लॅटवाले खूप त्रास देतात. ते नाल्याची सोयी पाहिजे. आमच्या इकडे बस स्टॉप पाहिजे. आमच्या महिलांना बस स्टॉपवरून खूप लांब पायी यावं लागते, आमच्या पायाने होत नाही. मेन गोष्ट म्हणजे लेडीज साठी बस स्टॉप खूप आवश्यक आहे इथे. आमच्याकडे पण नाल्याची समस्या आहे, नाल्या होणं जरुरी आहे बस. या लेआउट मध्ये नाल्यांची समस्या आहे आणि सर्वत्र गटर लाईन नसल्यामुळे इथे अजून सेप्टिक टँकवरच ही पूर्ण एरिया आहेत. या समस्याचा मोठा समाधान होण्यासाठी सगळ्यांची एकच भूमिका आहे की खूप कचरा वाढलेला आहे लेआउट मध्ये आणि या कचऱ्यांच्या माध्यमातून यांना अजून आपल्याकडे काही महिला आहेत ज्या दुसऱ्या भागातून या वार्डामधून सगळ्या ठिकाणी, हा वार्ड क्रमांक 4चा भाग आहे आणि या 4च्या भागामध्ये अनेक समस्यांचा प्रखर म्हणजे या 5 वर्षामध्ये कामं झालीच नाही असं या महिलांचं म्हणणं आहे. अजून जाणून घेऊया. बोला मॅडम. मच्छरची औषध नाही मारत, कचऱ्याची औषध नाही मारत, मच्छर तंग करतात. नाल्या पाहिजेत, पाणी पाहिजे प्यायच्या, पिण्याच्या पाणी, नळ सुविधा नाही आमच्या इकडे आणि खूप त्रास होत आहे महिलांना. माझं म्हणणं आहे का नाही बा, मुलं एवढाले 28-29 वर्षाचे झाले, मुलांना रोजगार नाही आहे. मुलं एवढे बी झालेले आहे, जॉब नाही आहे, शिकलेले आहे मुलं. गव्हर्नमेंटच्या 2 जागा 4 जागा काढतात. मुलं 28 वर्षानंतर काय करतील? खाली राहून चण्या का? आता जॉब नाही दिलं तर मग कधी जॉब देणार गव्हर्नमेंट? हे म्हणणं आहे माझं. माझी समस्या अशी आहे की ते आमच्या मोहल्ल्यामध्ये, आमच्या एरियामध्ये नाल्याची सोय अगोदर पाहिजे आणि प्यायच्या पाण्याची सोय पाहिजे. आणि हे जे खाली प्लॉट आहे त्यांच्यामध्ये काहीतरी सुविधा झाल्या पाहिजे. आणि आमच्या एरियामध्ये एखादा छोटासा मंदिर आणि इथं ज्या ताई बोलल्या आम्हाला बस स्टॉप पाहिजे ना, आणि ज्या बाहेरना काही रोजगार नाही. इतक्या कंपन्या आमच्या एरियामध्ये मोहल्ल्यामध्ये खूप साऱ्या आहे, पण आम्हाला बाहेरना इथं रोजगार मिळत नाही आहे. माझी समस्या आहे का आम्हाला इथं एक नाही का म्हणजे हे पाहिजे, अंगणवाडी पाहिजे. लहान लहान मुलं आहेत, पुष्कळ लांब जावं लागते तिकडे समाधान हॉस्पिटलकडे. छोटे छोटे मुलं कसे जातील? काय नाही साहेब, इथं अंगणवाडी पाहिजे, आम्हाला नाल्या पाहिजे
आणि माझी एक समस्या आहे की मी 17 वर्षापासून एका कंपनीत काम करत होतो. आम्ही 6 महिला. आम्हाला एकाएकी 6 महिलांना सरांना गेट बंद करून सन्यानी घरी पाठवलं. आज आम्ही 20,500 पेमेंट होता सर. आम्ही कसे मुलं बाळायले, कसं काही करावं सांगा. म्हणून आम्ही करत आहोत, पण मालक आम्हाला घेऊनच नाही राहिला. आम्ही याच्याकडे जाते, ह्या त्याच्याकडे जाते. आज 2 महिने झाले साहेब घरी बसला हवं, तर आम्ही कसं काय घर चालवू, हे समस्या आहे. मोठ्या समस्येचा सामना हे मौदाची लोक करतात आहे असं दिसतात आहे. कारण यांच्या नोकरी एकदम अचानक कंपनी बंद करून टाकली, गेट बंद करून टाकलं आणि ती पण एक समस्या मोठी झालेली आहे. त्यासोबत एका महिलेनं तर बोलून दाखवलं की रोजगाराची समस्याचं काय करायचं. मुलं हे 18 वर्षाचे, मुलं मुली हे 18 वर्षाचे 19 वर्षाचे होत आहेत, त्यांना 23 नोकरीचं काय होईल हा सुद्धा चिंतेचा भाग आहे. रोडच्या समस्या आहेत, गटर लाईनच्या समस्या आहेत, इथे होणाऱ्या मलेरिया आणि मच्छरच्या समस्या आहेत. सोबत बालवाडी अशी हवी या भागामध्ये ही समस्या आहे. बसस्टॉप नाही आहे यास आणि नळ नाही आहे. म्हणजे विशेष हे महानगरपालिकेची पहिली भूमिका असली पाहिजे, नगर परिषदेची पहिली भूमिका आहे की प्रत्येकाच्या घरी पाणी असलं पाहिजे. दारूची जी दुकानं रस्त्यावर झालेली आहे ते कुठेतरी बंद व्हावी, ज्यामुळे येणाऱ्या ज्या जवान पोरी आहेत यांना सुद्धा त्रास होतो असं यांचं म्हणणं आहे. या सगळ्या भूमिकेवर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जेही पक्ष राहतील त्या पक्षांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावं, यासाठी या महिलांचा उद्रेक आहे. मुकुंद अडेवार, मौद्यावरून इम्पॅक्ट न्यूज साठी. एनटीपीसी मध्ये बाहेरचे लोक घेतात सर. आमचे मुलं 30-30 वर्षाचे राहून आमचे मुलं घरी आहेत, तर आमच्या मुलांनंतर 35च्या नंतर काय करावा आणि त्यांचे लग्न झाल्यावर त्यांच्या बायका मुलं कसं पोसावं सर. आम्हाला हे म्हणणं आहे का आमच्या मुलांना गोपाल कंपनीमध्ये किंवा एनटीपीसी मध्ये तरी लावून द्यायची प्रयत्न करा सर. आमच्या मुलीला नाही मग आम्हाला हेच म्हणणं आहे सर, बाकी काही नाही. लोकांची वावर जाते त्या लोकांना घेते, आमच्या मुलाला घेते. आम्ही तुमचं काही एक आमचं कंपनी चालू आहे साहेब. 6 महिलांना एकाएकी गेट बंद करून घेतला, लाख लावून घेतला, 2 सिक्युरिटी गेटवर ठेवले. आम्हाला 6 महिलाला अंदर जाऊच नाही दिलं सरांनी. आणि बाहेरचे लोक आता फोन करू बोलवत आहे ना, त्यांना कंपनीत घेतलं. 12-12:30 वाजेपर्यंत ते लोक ओव्हर टाइम करून राहिले ना. आम्ही 6 महिला इतके 17 वर्षापासून ड्युटी करत होतो, 60 रुपयापासून लागलो. आणि आता कसं करायचं आम्ही सांगा. विदर्भवासियांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की भूमिपुत्रांना काम मिळावं, मात्र भूमिपुत्रांना काम मिळत नाही. हा जो आक्रोश आहे महिलांच्या तोंडून निघतोय की आमच्या इथले जे मुलं आहेत, मौद्याची मुलं आहे, आमच्या इथल्या कारखान्या आहे, आमच्या इथल्या कंपन्या आहेत, त्यांना सुद्धा कामं मिळायला पाहिजे होती. भूमिपुत्रांना 80% वाटा मिळाला पाहिजे. नंतर आपण बाहेरच्या 20 लोकांना आणलं तरी चालते, पण 80 पोरं तरी आमची लागली पाहिजे, असा जो आक्रोश मौद्याच्या या नगरपंचायतीच्या मधून वार्ड क्रमांक 4 मधून या महिलांचा आहे. यावर जनप्रतिनिधींनी लक्ष द्यावं हीच आमची भूमिका.